प्रभाग क्रमांक 10 मध्ये लोकशाहीचा पराभव, धनशक्तीचा विजय. निवडून आलेले काँग्रेस नगरसेवक केवळ ठेकेदारीच करणार, माजी नगरसेवक विजय पवार यांचा घणाघाती आरोप. आज दिनांक 23 शुक्रवारी रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात प्रभाग क्रमांक 10 मधील महानगरपालिका निवडणूक ही लोकशाहीच्या मूल्यावर नव्हे तर धनशक्तीच्या जोरावर जिंकली गेली असल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप माजी नगरसेवक विजय पवार यांनी केला आहे. काँग्रेसचे निवडून आलेले नगरसेवक हे लोकांच्या विश्वासावर नव्हे तर मोठ्या प्रमाणावर वापरलेल्या पैशाच्या बळावर निवडून आल्याचा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. विजय पवार म्हणाले की काही राजकीय पुढाऱ्यांनी या उमेदवारांना कोट्यावधीचे आर्थिक पाठबळ पुरवले. या धनशक्तीच्या जोरावर निवडणूक लढवली गेली आणि आमच्या विरोधात सर्रास पैसा वाटप, प्रचाराचा गैरवापर करण्यात आला. त्यामुळे ही निवडणूक लोकशाहीचा उत्सव न राहता पैशाची स्पर्धा बनली, अशी टीका त्यांनी केली. निवडणूक आधी समाजकार्य नाही, आता विकासाचे दावे कसे. प्रशासन काळात या उमेदवारांनी एकदाही रस्त्यावर उतरून नागरिकांच्या प्रश्नासाठी आंदोलन केलं नाही, असा आरोप करत विजय पवार यांनी प्रश्न उपस्थित केला की पाण्याचा प्रश्न, स्वच्छता, आरोग्य, बेरोजगारी, गटारी, रस्ते यासाठी आम्ही सातत्याने आंदोलने केली. पण आज जे नगरसेवक निवडून आले आहेत त्यांनी प्रशासन काळात कोणते जनहिताचे काम केले? मग आता विकासाचे दावे कोणत्या तोंडाने करणार? नागरिकांनीच पुढे येऊन नगरसेवकांचे मनगट धरावे. प्रभागातील विकास कामे प्रत्यक्षात व्हावीत यासाठी नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचं सांगत विजय पवार म्हणाले, आता नागरिकांनी नगरसेवकाचे मनगट धरून कामे करून घ्यावीत, अन्यथा हे लोक सत्तेत गेल्यानंतर फक्त ठेकेदारी, टक्केवारी आणि स्वहिताचे राजकारण करतील, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. लोकांचा पाठिंबा आमच्या सोबत, लढा सुरूच राहणार. आपल्या पराभवाबाबत बोलताना विजय पवार म्हणाले की प्रभागातील मोठ्या संख्येने मतदारांनी आपल्याला पाठिंबा दिला, मात्र निवडणुकीत प्रचंड प्रमाणावर वापरलेल्या धनशक्तीमुळे पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव वैयक्तिक नसून लोकशक्तीचा पराभव आहे. मात्र जनहितासाठी लढा थांबणार नाही. नागरिकांच्या हक्कासाठी आवाज उठवत राहू, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. नमस्कार. सर्वप्रथम मी सर्व प्रभाग 10च्या नागरिकांचा आभार व्यक्त करतो, ज्यांनी मला भरघोस मतदान दिलं. 3463 मतदान झालं मला. खरं म्हणलं तर हे धनशक्तीमुळे माझा प्रभाव झाला. काही राजकीय लोकांनी, पुढाऱ्यांनी डायरेक्ट काँग्रेसच्या छुप्या लपून त्यांनी काय केलं, पैसे वाटले. त्यांनी स्वतःच्या, अगर त्यांनी तेवढं काम केलं असतं, स्वतःचे उमेदवार निवडून आणायला तर त्यांचे उमेदवार किती निवडून आले असते. आम्हाला पाडण्यासाठी त्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना पैसे देऊन प्रभाग 10 मध्ये वाटले. आणि हे लोक जे निवडून आलेले हे गुत्तेदार आहे, यांचे घर भरण्यासाठी हे निवडून आलेले आहे आणि हे कामं करून यांचे घर भरणार आहे. यांनी लिहून द्यावं की आम्ही स्वतः काम करणार नाही. हे गुत्तेदार आहे, ते अगोदरपासून हे गुत्तेदारी करतात. जनताने यांना धारेवर धरलं पाहिजे, यांचं मनगट धरायला पाहिजे, यांच्याकडून आता कामं करून घ्यायला पाहिजे. आम्ही जे विकास कामं केले तसं यांच्याकडून पण कामं करून घ्या. मागे पण प्रशासन लागलं होतं, नगरपालिका होती, 4-5 वर्ष जे प्रशासन लागलं होतं आपलं, त्या लोकांनी काय काम केलं यांना जाब विचारा ना. आम्ही आंदोलन केले, रस्ता रोको केला, जे मोकाट कुत्रे होते त्याच्यासाठी आंदोलन केले, जे बेरोजगारीचा प्रश्न होता हातगाड्यावाल्यासाठी आम्ही आंदोलन केले, किती आमचे पाण्यासाठी आंदोलन आहे, कचऱ्यासाठी आंदोलन आहे, लाईटसाठी आंदोलन आहे. हे जे निवडून लोक आलेले यांनी कोणते आंदोलन केले? गेल्या 4-5 वर्षापासून यांनी काहीच नाही केले, नुसतं घर भरायचे काम यांनी केलेले आहे. म्हणून माझे मायबाप जनताला मी विनंती करतो की यांच्यावर कामं करून घेण्यात यावे. मी विजय पवार, समाजसेवक.